नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो. मी डॉक्टर बाळासाहेब मोकळ माझ्या नीटवाला वाटाड्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. कालच नीटचा 2025चा निकाल जाहीर झाला. या नीटच्या 2025च्या परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वप्रथम मी हार्दिक अभिनंदन करतो. आजच्या या भागात आपण कालचा जो निकाल जाहीर झाला त्याचे थोडक्यात विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर माझ्याजवळ जो काही काल आणि आज जो डाटा आहे मला त्याच्या आधारे यावर्षीचा ऑल इंडिया लेवलचा आणि महाराष्ट्राचा एकंदरीत कट ऑफ किती राहील याचा एक प्राथमिक अंदाज घेण्याचा आपण प्रयत्न करू. सर्वप्रथम यावर्षीचा एलिजिबल क्रायटेरिया काय आहे या संदर्भात आपण चर्चा करू. एलिजिबल क्रायटेरिया म्हणजे त्या वर्षी ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेण्यासाठी कमीत कमी किती मार्क किंवा किती पर्सेंटाईल विद्यार्थ्याला आवश्यक आहे, तो क्रायटेरिया दरवर्षी त्या वर्षीच्या निकालावरून ठरवला जातो. या वर्षीचा एलिजिबल क्रायटेरिया पुढीलप्रमाणे आहे. ओपन किंवा जनरल विद्यार्थ्यांसाठी 144 पर्सेंटाईल एवढे मिनिमम मार्क नीटमध्ये आवश्यक आहे. रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजे OBC, SC, NT या विद्यार्थ्यांसाठी 113 एवढा एलिजिबल क्रायटेरिया यावर्षी ठरवण्यात आला आहे. आणि फिजिकली हँडिकॅप विद्यार्थ्यांसाठी 127 पर्सेंटाईल एवढा एलिजिबल क्रायटेरिया ठरवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयामध्ये ओपन किंवा जनरल विद्यार्थ्यांना 150 मिनिमम मार्क आवश्यक आहे. त्याचप्रमाणे रिझर्व्ह कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 120 मार्क आवश्यक आहे. आणि फिजिकली हँडिकॅप्ड विद्यार्थ्यांना 135 मार्क 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत कमीत कमी असणे आवश्यक आहे. हे दोन क्रायटेरिया पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनाच ॲडमिशन प्रोसेसमध्ये MBBS, BDS, BHMS, BAMS, BUMS किंवा फिजिओथेरपी या कोर्सेसच्या ॲडमिशनमध्ये प्रोसेसमध्ये सहभागी होता येईल. आता आपण यावर्षीचा एकंदरीत निकाल कशा पद्धतीने लागला आहे त्याची चर्चा करू. दरवर्षी पेपरची काठिण्य पातळी किंवा डिफिकल्टी लेवल कशी असते त्या प्रमाणात मार्क कमी जास्त होत राहतात. परंतु त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक मात्र सेमच असतो. म्हणजे विशिष्ट कॉलेजचा जो कट ऑफ आहे तो मार्क जरी कमी जास्त होत राहिले तरी ऑल इंडिया रँक मात्र जवळपास सेम असतो. तर त्यावरून आपण एकंदरीत कट ऑफचा अंदाज लावू शकतो. आता यावर्षी जो ऑल इंडियामध्ये फर्स्ट रँक ज्याला मिळाला आहे त्या विद्यार्थ्याला जवळपास 686 मार्क मिळाले आहे. 720 पैकी 686 मार्क मिळालेले आहेत. तेच मागच्या 2024 यावर्षी 720 पैकी 720 मार्क मिळवणारे जवळपास 50च्या आसपास मुलं होते. मात्र यावर्षी एकच मुलाला 686 मार्क मिळाले आहे. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा 34 मार्क पहिल्या रँकला कमी मिळाले आहे. त्यानंतर पुढचा 650 मार्क ज्याला आहे त्याचा ऑल इंडिया रँक 80 एवढा आलेला आहे. त्यानंतर 647 मार्क असणाऱ्या मुलाचा ऑल इंडिया रँक 90 इतका आहे. 603 मार्क असणाऱ्या मुलाचा ऑल इंडिया रँक 1159 एवढा आलेला आहे. त्यानंतर 565 एवढे मार्क असणाऱ्या मुलाचा ऑल इंडिया रँक 6695 इतका आलेला आहे. 539 इतके मार्क असणाऱ्या मुलाचा ऑल इंडिया रँक 17,932 इतका आलेला आहे. आणि 520 मार्क असणाऱ्या मुलाचा ऑल इंडिया रँक 31,000 एवढा आलेला आहे.
500 मार्क असणाऱ्या मुलाचा ऑल इंडिया रँक 50,000 एवढा आहे. तर 456 एवढे मार्क असणाऱ्या मुलाचा ऑल इंडिया रँक 1,12,000 एवढा आलेला आहे. म्हणजे जसं जसं आपण खाली मार्क कमी होत जातात तसा ऑल इंडिया रँक त्याचा वाढत जातो. आणि मागील वर्षीचा विचार करता ह्या वर्षीच्या आणि मागील वर्षीची तुलना करता जवळपास 100 मार्काचा अंतर येत आहे. म्हणजे त्याच ऑल इंडिया रँकचा मागच्या वर्षीचा आणि या वर्षीचा यामध्ये 100 मार्काचा अंतर आहे. मात्र हे साधारणतः 450 पर्यंत हे गुणोत्तर बरोबर असतं. 450 नंतर मात्र पुन्हा हे अंतर कमी कमी होत जाताना दिसतं. अशा प्रकारे हे एकंदरीत सर्व पर्यायांचा विचार करता आणि मिळालेल्या डाटानुसार आणि मागील वर्षीचे ऑल इंडिया रँकला कुठलं कॉलेज भेटलं या सर्वांचा सर्वांगीण विचार करता एक आपण प्रेडिक्शन केलेलं आहे या वर्षीचा कट ऑफ काय राहील ते. प्रथम आपण या वर्षीचा ऑल इंडियाचा कट ऑफ काय राहील याविषयी चर्चा करू. या वर्षीचा ऑल इंडियाचा जनरल विद्यार्थ्याचा कट ऑफ 528 एवढा राहण्याची शक्यता आहे. म्हणजे मागच्या वर्षी हाच कट ऑफ जवळजवळ 637 ते 640 एवढा राहिला होता. यावर्षी तो जवळजवळ 100 मार्कांनी कमी होण्याची शक्यता आहे. आणि त्या मुलाचा ऑल इंडिया रँक 25,800 एवढा असू शकतो. त्यानंतर OBC या कॅटेगरीत विद्यार्थ्याचा ऑल इंडिया कट ऑफ 520 एवढा राहू शकतो आणि त्याचा ऑल इंडिया रँक 26,000 इतका राहील. त्यानंतर EWS या कॅटेगरीचा या वर्षीचा ऑल इंडियाचा कट ऑफ 515 राहील आणि त्याचा ऑल इंडिया रँक 28,000 एवढा राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी म्हणजे SC कॅटेगरीचा ऑल इंडियाचा कट ऑफ 435 एवढा राहण्याची शक्यता आहे आणि त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक 1,40,000 एवढा राहू शकतो. त्यानंतर ST कॅटेगरीतील विद्यार्थ्याचा ऑल इंडियाचा कट ऑफ 410 एवढा राहू शकतो आणि त्याचा ऑल इंडिया रँक 1,70,000 पर्यंत असू शकतो. हे झालं ऑल इंडियाचं. आता आपल्या महाराष्ट्रापुरता विचार करता याच्यापेक्षा 10 ते 15 मार्कांनी आपला महाराष्ट्राचा कट ऑफ खाली असतो ऑल इंडियापेक्षा. तर त्या दृष्टीने ओपनचा कट ऑफ ओपन किंवा जनरलचा कट ऑफ 510 इतका खाली येण्याची शक्यता आहे गव्हर्नमेंट कॉलेजसाठी. त्यानंतर OBC साठी 506 इतक्या मार्कापर्यंत कट ऑफ खाली येऊ शकतो गव्हर्नमेंट कॉलेजसाठी. त्यानंतर EWS या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचा कट ऑफ 500 मार्कापर्यंत खाली येऊ शकतो. त्यानंतर SC कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा 2025चा कट ऑफ 425 इथपर्यंत खाली येऊ शकतो. त्यानंतर ST कॅटेगरीचा या वर्षीचा महाराष्ट्राचा कट ऑफ 360 पर्यंत खाली येऊ शकतो आणि VJNT या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचा या वर्षीचा कट ऑफ 485 पर्यंत खाली येऊ शकतो आणि NTB या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचा कट ऑफ साधारणतः 460 पर्यंत देखील खाली येऊ शकतो. हे झालं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा कट ऑफचा अंदाज. आता प्रायव्हेट कॉलेजच्या फ्री सीटचा कट ऑफ मी जे गव्हर्नमेंट कॉलेजचे कट ऑफ सांगले त्याच्यापेक्षा एक 5 ते 10 मार्कांनी अजून कमी येऊ शकतो. तर त्या दृष्टीने आपण सर्वांनी एक अंदाज घेऊया आणि अंदाज घेऊन आपल्याला MBBSला ॲडमिशन भेटेल की BAMSला ॲडमिशन भेटेल